नमस्ते. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला व भारतात पहिल्या नंबरवर असलेला पदार्थ म्हणजेच वडापाव. चला पाहूया आपण वडापावच्या चटणीसाठी काय काय साहित्य लागतंय. लवंगी मिरची 15 घेतलेली आहे. एक बेडगी मिरची घेतलेली आहे. 15 लसूण पाकळ्या आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा तेल आहे. चवीनुसार मीठ घेतलेले, तरी 1.5 चमचा मीठ आहे आणि 1/4 खोबरं घेतलेलं आहे. प्रथम शेंगदाणे भाजून घेते. गोरगरिबांचा नाश्ता म्हणजेच वडापाव. अजूनही खूप लोक वडापाव खातातच. चालू केलं की सांग मला. हे 1/4 आहे खोबरं. खोबरं पण भाजून झालेलं आहे. खोबरं काढून घेऊ. तर लसूण पापडी टाकू भाजून घेऊया. बेडगी मिरची कलरसाठी घालायची, कलर यावा म्हणून बेडगी मिरची घातलेली आहे. लसूण पण भाजून झालेला आहे. मिरची भाजून घेऊया. आता हे जरा थंड झालं की बारीक करून घ्यायचं. आपण चटणी बारीक करून घेऊया. शेंगदाणे टाकू. थंड झालेली आहे. ही चटणी आबडधोबड करायची, जास्त बारीक नाही करायची. याच्या अगोदर पण मी वडापाव करून दाखवलेला आहे, त्यावेळेस चटणी नव्हती केलेली, पण आज तुम्हाला पाहण्यासाठी मी चटणी आज केलेली आहे. हे तेल टाकू याच्यात, म्हणजे जराशी ओलसरपणा येतो. भाजताना नाही टाकायचं. चटणी थोडीशी आबडधोबड केली की मग तेल टाकायचं. वडापावची चटणी तयार झालेली आहे.
तुम्ही पण अशीच चटणी करा वडापावसाठी आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.